तर नमस्कार मित्रांनो, सुरुवात झालेली आहे आपल्या ड्युटीला. आता पटापट निघालो होतो मी, पण घरी 100-200 रुपये देऊ म्हटलं, कारण की घरी सोयरे आलेले, कॅश काय नाही घरी जास्त कॅश नसल्यामुळं म्हटलं पेट्रोल पंपून आपलं CNG भरलं आणि म्हटलं देऊ जाता जाता पैसे. यायला लागले आपलं पिल्लू. हे पहा, आला आपलं पिल्लू आता. वो देखो मेरा पिल्लू. वाह वाह वाह, मला बघून हसायला लागलं. वाह 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 वाह. ये पिल्लू ये 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 थांबलं. मला बोलवतं तिकडं, जाऊन देऊन येतो पैसे. कामाला जातो मी. आता उठलास का झोपेतून? होय, तू शाळेत जाणार आहे का नाही? आज सुट्टी आहे का? होय, केव्हा येऊ? लवकर लवकर येतो कामावर ना. हां ठीक आहे. हां, तुला काय आणू? हां, आईस्क्रीम खाऊन नी रे. आईस्क्रीम खातात, गरमीच्या दिवसात थंड खावं लागते म्हणते. हां ठीक आहे, टाटा बाय बाय करा. हां, पप्पाला लाईक करा म्हणून. पप्पाला लाईक करा. हां ठीक आहे, ओके बाय. हां, बसतो आता, निघतो. जाताना हडपसरपर्यंत कसं एखादे 2-3 भाडे भेटलं तर बरं होणार. 2-3 कस्टमर भेटले का तेवढंच आपलं CNG वेस्ट जात नाही. आणि इथून हडपसरपर्यंत कसं आहे, भाडेच पडत नाहीत, ऑनलाईन भाडेच पडत नाहीत. एखादी मुश्किलनं वाजलं ते बी धडकपणं गायब होऊन जातं. त्याच्यामुळं आपलं शेअरिंगवरले कस्टमर घेऊन जायचे आहेत ना. असं भेटत नाहीत, पण भेटलं तर चांगली गोष्ट आहे. आता बघतो, कारण की पटापट भाडे भेटलं तर बरं होणार आहे. लवकर अर्निंग झाले की आपलं लवकर घरी यायला भेटतं. बरोबर आहे की नाही? नाहीतर आता 7 वाजता 6 वाजता गेलो, रात्रीचे 11 वाजतातच. कारण की दुपारच्या टायमाला 11च्या नंतर धंदा स्विच ऑफ होतो, कारण की सगळे इकडे तिकडे गेलेले असतात आणि त्याच्यामुळं धंदा त्याच्यानंतर बंद होतो. जर एखादी कस्टमर मध्ये दुपारच्या टायमाला एखादी भेटून जाते ना, तर नाही 4 वाजूकना मग तिथं बसावं लागते. ले वेळ बसावं लागते 11-12च्या नंतर. जे जास्त भाडे पडत नाहीत, त्याच्यामुळं कसं लवकर अर्निंग होत नाही. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे कसं आहे, पटापटा जर भेटले भाडे तर पटकन आपलं 5-6 वाजूकना घरी येऊन पडता येते. बरोबर आहे का? पण एवढं कष्ट लागते हे मला माहीत नव्हतं. ऑटो रिक्षामध्ये कसं एवढं कष्ट लागन हे आपणाला अनुभव नव्हता. हे कमाई वाटलं मला, होईल वाटलं, पण काय सांगावं. आता इथून हडपसरपर्यंत MT जाणं म्हणजे काय जोक नाही. इथून कमसे कम 16-17 किलोमीटर आहे हडपसरपर्यंत MT जाणं हे आपणाला परवडत नाही. आणि इथनं एखादे कस्टमर न्यायचं म्हणल्यावर शेअरिंगवरलं 20 रुपये तिकीट आहे एक या माणसाला. बोलो अभी क्या करना? 20 रुपये. आणि 3 सीटं बसवली तर 60 रुपये होतात. 60 रुपयामध्ये समाधानी ठेवावं लागते. काय ना काय आपलं भरती म्हणून काय करावं, नाविलाज आहे. ठीक आहे, चलतो आता. टाटा बाय बाय. उशीर होता येईल, कारण की ब्लॉग बनवत बसलो की मग धंदा ब्लॉग बनवणं बी गरजेचं आहे, कारण की आपलं भविष्याचं काहीतरी होईल ब्लॉगनं. बरोबर आहे की नाही? फक्त तुम्ही सपोर्ट करत राहा. तुम्ही सबस्क्राईब दाबून करत जावा. हो, आणि मी काही इलेक्शनला थांबलेला माणूस नाही आहे. एक सबस्क्राईबनं माझं जर भलं होत असेल तर मग काय अडचण आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून मी म्हणतो एखादे सबस्क्राईबचं बटन दाबून टाका. ओके, टाटा बाय बाय.